पण तुम्ही कुठे गेले? तामिळनाडूत गेले, इकडे गेले, तिकडे गेले, भुवनेश्वरला गेले. पण म्हटलं आमच्या मराठवाड्यात आले नाही तर आमच्या शेतकऱ्यांना किती मदत झाली असती. हे मी बोललो. माझ्याकडे पाहत असताना मी मुद्दा म्हटलं की आमचे उद्धवजी ठाकरे त्यावेळेस गेले, 2-3 वेळेस गेले. आत्महत्यावेळी शेतकऱ्यांचं 1100 मुलींचं कन्यादान त्या ठिकाणी आम्ही मराठवाड्यामध्ये केलं. हे आम्ही करू शकतो, मग तुम्ही नाही केलं, तुम्ही काही मदत नाही केली. त्यावेळेस शेतकरी मंत्री होते, कृषी मंत्री. ते म्हणे खैरे साहब तुमने कांग्रेस की लाइन ली. मतलब नहीं, हम कांग्रेस की लाइन नहीं ली, लेकिन हमने हमारे उद्धव जी जा सकते, हम मदद कर सकते शिवसेना पार्टी की ओर से, तुम नहीं कर सकते. का नाही करत होता? आणि आता मराठवाड्यामध्ये प्रचाराला येतात नाही. मी या ठिकाणी त्यांना सांगेल की त्यांनी ज्या पद्धतीने आमची संघटना फोडली, मी या ठिकाणी मला दुःख होतं, दुःख, राग पण येतो. पण उद्धव साहेब संयमी आहे, शांतता आहे, तर काही बोलू नका तुम्हाला. मी म्हटलं की साहेब तसं नाही, आम्हाला खूप राग येतो. काही बोलतात हे टिपडे टापडे बुटके बाटके टकले टुकले काही बोलतात. उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलतात, अरे ह्या तो म्हणतो ना, अरे आम्ही 35 वर्ष झेंडे लावले. आता मला नांबाज असलं माहिती आहे, 35 वर्ष. ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या काळामध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी झेंडे लावले नाही. पण गद्दारी केल्यानंतर मात्र त्या शिंदेला खुश करण्यासाठी त्याने तिथे झेंडे लावले. आणि म्हणतो मी 35 वर्ष एकही झेंडा लावला नाही. आयुष्यभर त्या ठिकाणी इतके पद भोगले पण नाही लावले त्याने, एक पैसा खर्च नाही केला संघटनेसाठी. आणि आज मात्र या ठिकाणी सांगतोय गद्दारी केली. आम्हाला दुःख काय होतं? माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातपात न मानता शिवसेना मोठी केली. हिंदुत्वाच्या नावावर जरी केली असेल तरी त्या ठिकाणी कोणत्या धर्मावर अन्याय करायचं हे त्यांचं वाक्य होतं. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, पण कोणत्याही परिस्थितीत कोणत्या धर्मावर अन्याय करायचा. आम्ही सगळ्यांनी तसंच काम. 80% समाजकारण, 20% राजकारण म्हणून जातपात पाहिजे नाही, सगळ्यांचं मदत करणं हे त्यांनी शिकवलं. मग इतकं मोठं केल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना, आमचे सगळे सामान्य त्यांनी जातपात न मानता त्या ठिकाणी मोठं केल्यानंतर त्यांनी सांगितलं मोठं व्हाल, जनतेची सेवा करा. पण आज या ठिकाणी इतक्या लोकांना मोठं केल्यानंतर कुठे होता शिंदे? तो शिंदे रिक्षा चालवणार शिंदे मला माहिती आहे, आमच्या नंतर आलेला तो. दिघे साहेबांच्या बरोबर आम्ही बऱ्याच वेळेस काम केलेलं आहे. पण त्यावेळेस हा कुठेतरी असं कोपऱ्यात बसायचा. दिघे साहेब गेले ना गेले आणि लगे यांनी सुरुवात केलं स्वतःच. आणि याने असं सुरुवात केलं की फक्त तेच पाहिजे, दुसरे कोण नाही. हळूहळू मातोश्रीत येऊन लुडबुड करून, नमस्कार करून, बोलून, झुकून पद घेतले. शिवसेना प्रमुख आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख दोघे इतके भोळे आहे तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडे काहीच खाते ठेवले नाही. या माणसाला दिले. या माणसाने समृद्धी मार्ग आपली समृद्धी करून घेतली, पक्षाची नाही केली. त्यानंतर या माणसाने अजून काय केलं असेल तर नगर विकास खातं जे माननीय उद्धवजींनी सगळे FSI वाढवून दिला आणि खूप मोठी मदत केली. त्यावेळेस यांनी सगळं काही त्या ठिकाणी लुबाडून घेतलं. आणि मग हे पैसे हे सगळं त्या ठिकाणी लुटलेलं फोडण्यामध्ये लावलं. भारतीय जनता पार्टीच्या त्या तत्कालीन त्यावेळेच्या मुख्यमंत्री होते, नंतर ते मग विरोधी पक्षनेता. त्यांना वाटलं की आपलं काहीतरी झालं पाहिजे, आपल्याला परत खुर्ची मिळाली पाहिजे. काय दुष्ट विचार आला. ही आमची शिवसेना जी आहे, आमची आई आहे, ती शिवसेना फोडली आणि फोडली. या दोघांनी मिळून फोडली. आणि ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला इतकं मोठं खातं दिलं, त्या खात्यावर त्या ठिकाणी तुम्ही उद्धव साहेबांचे आभार मानले पाहिजे. पण तुम्ही त्या ठिकाणी ते नाही केलं. ही संघटना फोडण्याचं काम केलं. 50 खोके एकदम ओके, 50 खोके त्यावेळेस त्यांनी घेतले. एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं. मला आधी म्हटलं 50 खोके तर एका खोक्यामध्ये 100 पेट्या. आता एखादी पेटी तर शेतकऱ्यांना द्या तुम्ही. 100 शेतकऱ्यांना 100 पेट्या देणे कशाचं काय? स्वतः प्रेम. हे आमचे आपल्या इथले त्या ठिकाणी आपल्या इथे त्या ठिकाणी 6 आमदार आपले होते. एकनिष्ठ माझा भाऊ इथं बसला. एकनिष्ठ त्यांनी पाहिलं माझ्या आईला मी विकत नाही. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की ह्या लोकांनी काय केलं. तो भुमरे कसाचा आहे, काय माणूस आहे, नाव पण घेता येत नाही. हा माणूस त्या ठिकाणी दारूच्या दुकानात. मी या ठिकाणी खोसे साहेबांना सांगेल इथं उघडले की नाही काही दारूचे दुकान. त्यांनी पाहून गेला असेल तो शटर एखादं. 25 लायसन्स घेतले.
12 त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. आणि कुटुंबाच्या परवा अजितदादांची क्लिप चालू होती सगळीकडे. तुम्हाला असे दारोडे पाहिजे? मी माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मी असे कामं नाही केली. कधी कोणाची मुंडी कापली नाही मी. कधी कोणाला असाय नाही. मी मदतच करतो. जे काही माझ्या काय असेल ते मी धार्मिकतेमध्ये लावले. आणि धार्मिकता मला आशीर्वाद देते. माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद, उद्धव साहेबांचा आशीर्वाद, आज यांचं प्रेम, आदित्य साहेबांचं, तुमचं सगळ्यांचं प्रेम. आणि त्या प्रेमापोटी मी त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलो. मी या ठिकाणी असं मी स्पष्ट सांगेल की दारूवाले पाहिजे तर सप्तेवाले पाहिजे हे तुम्ही ठरवा. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल साहेबांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायचं. मी एकच सांगेल, हे जोपर्यंत हे हृदय चालू राहील तोपर्यंत मी तुमची सेवा करीत राहील. तुम्ही सेवा करता येईल. ही माझी जरी शेवटची निवडणूक असली, पूर्ण 5 वर्ष प्रामाणिकपणे काम करून त्याच्यानंतर सुद्धा जसं शिवसेना प्रमुखांनी शेवटपर्यंत काम केलं तसं मी सुद्धा शेवटपर्यंत काम करत जाईल. एवढं सांगतो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी असू द्या. भद्रमारुतीचा आशीर्वाद या ठिकाणी जसा आहे तसा तुमचा सर्वांचा आशीर्वाद असू द्या. मी निश्चितपणे त्या ठिकाणी आपण उद्धव साहेबांना त्या ठिकाणी खूप त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला यशस्वी करून त्या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी न्याय देऊ. एवढंच मी या ठिकाणी सांगून आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नाही होऊन नाही काय ते परत काढा. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की या सभेला आपण संबोधित करावं. यानंतर माननीय आदित्यजी ठाकरे साहेब. जय महाराष्ट्र. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बसवतो भाजपचे असतं ते लवकर बसवलं असतं, पण आपलेच आहेत कॅमेरावर काम करतात तर त्यांचं पण काम करत आहेत. त्यांचं थोडं सेटिंग होऊ द्या तिथे, म्हणजे कॅमेराचं कॅमेरा आता सेट करून तुम्ही बसून घ्या प्लीज. आज खरोखर आनंद होता इथे येऊन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे मला आशीर्वाद द्यायला, प्रेम द्यायला आलेला आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रेम द्यायला आलेला आहात. इथे येत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरामधून येत असताना गाडीत अनेक फोन कॉल चालू होते. फोनवर लोक बोलत होते आणि देशभरातलं एक वातावरणाचा अंदाज मी घेत होतो. काही पत्रकारांशी बोलत होतो, काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो. आणि एकंदर देशभरात आपण हे पाहतोय चित्र की येत्या 4 जूनला जसं आपण इथे गुलाल उधळणार आहोत, इथे साजरा आपला विजय करणार आहोत, तसं देशभरात देखील इंडिया आघाडीचं सरकार येणार हे आता पक्क ठरत आहे. आम्ही जिथे जिथे जात आहोत तिथे एकच प्रयत्न सुरू आहे माझा. हे भाजपवाले काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात, खोटं बोलत तर आहेतच, पण जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत होते गेले 2-3 महिने आपण पाहत होतो. सुरुवात अब की बार 400 पार इथून झाली होती. बघा मी बोलतो ते सत्य बोलत आहे. देवळातली घंटा पण वाजलेली आहे. अब की बार 400 पार इथून सुरू झाली होती. ते 400 पार वरनं मोदी सरकारवर आले, मोदी सरकारवरनं भाजपा सरकारवर आले आणि त्यानंतर बघा मी बोलतो ते परत सत्य आहे. आणि आता एनडीए बद्दल बोलायला लागलेले आहेत. परिस्थिती आता काय कोण खरंच वाजवते तिथून की मी सत्य बोलतो म्हणून वाचतो. पण आता परिस्थिती ही झालेली आहे की 400 काय 300 काय ह्यांचे 250 तरी हे गाठतील का, ही परिस्थिती झालेली आहे. देशभरात तुम्ही बघा, प्रत्येक राज्य मोजा, कारण आता काय प्रचाराचे दिवस सुरू आहेत. मोठे मोठे नेते भाजपचे इथे येऊन राहतील, प्रचाराला येतील, 2-2 दिवस इथे थांब बांधून बसतील. मिंदे सरकारमधले खोकेवाले इथे फिरायला लागतील. ज्यांनी त्यावेळी खोके घेतले आणि आता धोके दिले हे लोक तुम्हाला येऊन सांगतील तुमचं मत फुकट घालू नका, आम्हालाच मतदान करा, कारण आता आम्ही 400 पार गेल्यानंतर तुम्ही तरी काय करणार. काही काही उमेदवार सरपंचांना धमकवतात,
म्हणजे तुम्ही विचार करा, महाशक्ती त्यांची एवढी आहे, त्यांना वाटतंय की आम्ही 400 पार करू, आमचंच सरकार येणार, बहुमताचं सरकार काय दुप्पट तिप्पट मतांनी येणार. पण जाऊन गावागावांमध्ये सरपंचांना धमकवत आहेत की तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर बघूनच घेतो. काही काही ठिकाणी सरपंच पण सांगतात, साहेब जे करायचं ते करा, सरकार येणार ते इंडिया आघाडीचाच येणार आहे. काँग्रेसचाच नारा हा. काँग्रेसने एक नारा दिलाय, भाजपाची परिस्थिती अशी झालेली आहे, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. खैरे साहेब, खरं सांगतो तुम्हाला, आज मी ही परिस्थिती, आता मी त्या पत्रकाराशी देखील बोलत होतो, अनेक 2-3 अधिकाऱ्यांशी बोललो, आणि तुम्ही जर देशाचं चित्र पाहायला गेलं तर हेच चित्र आहे. कारण तुमच्या घरी जे येऊन तुम्हाला सांगतील भाजपवाले, तुमचं मत फुकट घालू नका, आम्हाला मतदान करा, आम्ही 400 पार होतो, त्यांना जरा घरी बसवा, त्यांना सांगा घरी बसा, चहा पास होताना काय ते पलीकडचे आले तर काय काय पितात मला माहिती नाही, पण चहा तरी द्या त्यांना आणि सांगा चला बसा आमच्या समोर आणि शांतपैकी आम्हाला सांगा कुठच्या राज्यातून किती सीट येतात, तुमच्या किती सीट येतात आम्हाला सांगा. तुम्ही जर पाहिलं तर दक्षिण भारतात ना भाजपची एक केरळमधून येते, ना तामिळनाडूमधून येते, तेलंगणामधून नाही येते, आंध्रमधून नाही, कर्नाटक तर तिथून साफ होत आहेत. मग नक्की दक्षिण भारतातून भाजपा कुठून जिंकते किंवा एक तरी सीट कुठून येते हे आम्हाला सांगा. 400 पार येणार तरी कुठून? तीच परिस्थिती जर आपण पाहिली तर मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, हेच परिस्थिती सगळीकडे आहे. आज बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, 33 वर्षाचा एक योद्धा तिथे लढत आहे. गेल्या 10 वर्षात जसं आपल्याकडे अनेक वेळा भाजपाने येऊन, त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन, प्रधानमंत्री महोदयांनी येऊन अनेकदा वेगळी वेगळी वचन दिले, तसं आपण त्यांचं ती क्लिप पाहिली असेल बिहारमध्ये जाऊन, जेव्हा जेव्हा पलटीराम जेडीएस बरोबर बसलेत, जेडीयू बरोबर बसलेत, ते सांगतात आम्हाला कितीचं पॅकेज पाहिजे, किती लाख कोटी पाहिजेत बिहारला, 20,000 कोटी पाहिजेत, 30,000 कोटी पाहिजेत, 90,000 कोटी पाहिजेत की 1.5 लाख कोटी पाहिजेत. 1.5 लाख कोटी मधून एकही रुपया बिहारला आलेला नाही गेल्या 10 वर्षामध्ये. खोटं बोलतात, बोलत राहतात आणि परत परत खोटं बोलल्यानंतर आता 10 वर्ष होऊन गेली पण आज बिहारचा 1 रुपया त्यांना मिळालेला नाही. तसंच आज आपण परिस्थिती पाहत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील जे शेतकरी आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला, गोळीबार केली गेली. आज बिहारमधून पण आणि उत्तर प्रदेशमधून पण परिस्थिती अशी आहे की भाजपचं काही खरं नाहीये. भाजपचे नेते जे 10 वर्षापूर्वी काही तुम्ही त्यांना विचारलं, अरे महागाई वाढत नाही, मोदी साहेब बघून घेतील, बेरोजगारी वाढत आहे, मोदी साहेब बघून घेतील. आज जेव्हा भाजपवाले तुमच्या घरोघरी येतात तेव्हा तुम्ही विचारा महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, तुम्हाला माहिती उत्तर काय देतील? मोदी साहेब बघून घेतील. हे उत्तर नाही त्यांचं. उत्तर एवढंच येईल त्यांचं, बघा आम्ही पाकिस्तानवर असं करू, आम्ही इथे असं करू, तिथे तसं करू. त्यांना सांगा पाकिस्तानचे जे 2 तुकडे करायचे होते ते त्यावेळी इंदिराजींनी करून दाखवलेले आहेत. चायनाबद्दल बोला हिंमत असेल तर, चायनाबद्दल बोलायची हिंमत नाहीये. जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं, जेव्हा जेव्हा कुठच्याही राज्यात बघा किंवा देशभरात बघा भाजप हरायला येतं, पहिला वाद निर्माण करतात, म्हणजे प्रयत्न करतात तो निर्माण करतात हिंदू मुस्लिम याचा. ते जर जमलं नाही तर हिंदू मध्ये जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते जर जमलं नाही तर एखाद्या राज्यामध्ये जाऊन जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विचारतात तुमच्याकडे पाणी आलं की त्या जिल्ह्यात पाणी आलं, इथे वीज आहे की तिथे वीज आहे. वाद निर्माण करायचे आणि वाद निर्माण झाले की भाजपचा विजय होतो हे पक्क ठरल्यामुळे भाजपा जेव्हा जेव्हा हरायला येतं किंवा जिथे उत्तर देऊ शकत नाही तिथे वाद निर्माण करतात. तुम्ही त्यांना सांगा वाद नाही, मला संवाद पाहिजे. तुम्ही सांगा काय काम केलं ते. आज लडाख मधली जी परिस्थिती, आज काश्मीर मधली जी परिस्थिती आहे, एवढी भयानक परिस्थिती तुम्हाला सांगतो. 5 वर्षापूर्वी 370 कलम जेव्हा काढलं होतं काश्मीरमधून, आपण शिवसेना म्हणून त्या सरकारला पाठिंबा दिला होता, आम्ही पण स्वागत केलं होतं, आम्हाला पण 370 कलम नको होतं. पण आज 5 वर्षानंतर अंबादासजी आपल्याला परिस्थिती माहिती असेल, तिकडची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. लडाखमध्ये अशी परिस्थिती, कारण त्याच 370च्या निर्णयामुळे लडाख एक केंद्रशासित राज्य झालं. 30 ते 40 हजार लोक आज रस्त्यावर आंदोलन करत आहेत, पण त्या लडाखच्या लोकांचं भाजपा ऐकायला तयार नाहीये. तिथेच 2019ला जे खासदार भाजपचे निवडून आले होते लडाख मधून, त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची माफी मागितली. त्यांनी सांगितलं मी एकदा चूक केली होती, एक ही भूल कमल का फूल फिर नहीं करूंगा. त्यांनी सांगितलं मी भाजपासाठी लढणार नाही ना भाजपासाठी प्रचार करणार, कारण जे वचन त्याच भाजपाने त्याच भाजपाच्या देखील खासदारला दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. आज परिस्थिती अशी आहे, काश्मीरमध्ये देखील किंवा लडाखमध्ये देखील या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला उमेदवार मिळत नाही, तिथे निवडणूकच लढत नाही भाजप. आपल्याला काय सांगतात देशभरात प्रचार करत असताना की 370 कलम आम्ही काढलं, एक वेगळं स्थैर्य आम्ही तिथे काश्मीरमध्ये आणलं, जम्मूमध्ये आणलं,
सुख शांती प्रगती आणली, आम्ही समृद्धी आली काश्मीरमध्ये. हे जर होत असेल तर आमच्या काश्मीरी पंडितांवर अजूनही का तरीके हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये? विचारा त्या भाजपला. काल परवाकडे इंडियन एअरफोर्सचा एक ताफा चालला होता. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपण पाहत असाल इथे पण जिल्ह्यात तालुक्यात सगळीकडे पोलीसचे लोक बसलेले आहेत, पोलीसवाले बसलेले आहेत, इलेक्शन कमिशनवाले लोक बसलेले आहेत. प्रत्येकाच्या बॅग चेक करतात, रिक्षा चेक करतात, सगळ्यांना इथे फ्रिस्किंग चालू असतं. एवढं सगळं होत असताना मग काश्मीरमध्ये इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हल्ला झालाच कसा ह्याची चौकशी असून होत नाहीये. आणि ही परिस्थिती आपण पाहत असताना, देशभर पाहत असताना मला ह्याच पत्रकारांनी सांगितलं, आदित्य, महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे 48 सीट मधून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार. त्यांचा जो काही सर्वे असतो, अनेक सर्वे आलेले आहेत, भाजपचे काही सर्वे आहेत, काही लोक जाऊन घरोघरी विचारत आहेत, काही लोक फोनवरनं विचारत आहेत. प्रत्येकाला जे उत्तर मिळतं ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्रात सगळ्यात विश्वासू चेहरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ह्या महाराष्ट्रात आवडता पक्ष आणि लोक निवडणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण हीच परिस्थिती आपण पाहतो. लोकांना, जनतेला, जसे आपण इथे आलेला आहात, मी ज्या ज्या राज्यांमध्ये गेलोय, ज्या ज्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या सभा झाल्या, मला सांगतात, अरे आदित्य वहां तो आप ही जीत रहे हो, महाविकास आघाडी जीत रहे. महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये आज मी पाहतो एक वेगळं परिवर्तनाचं वारं वाहू लागलेलं आहे. प्रत्येक जण बोलतोय की आदित्यजी, आम्ही 2 वर्षात जी काही महाराष्ट्राचे हाल पाहिलेले आहेत, जेवढे महाराष्ट्रावर अत्याचार होताना पाहिलेले आहेत भाजपच्या हाती, या खोके सरकारच्या हाती, असे कधीही महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिले नव्हते. जे वातावरण आपल्या राज्यात झालेलं आहे, कदाचित ते देवेंद्रजींनी केलं असेल, कदाचित ते भाजपाने केलं असेल. आज आपण पाहतोय भाजपमध्ये मूळ भाजपवाले देखील बोलत आहेत की आमचं भाजपातलं स्थान काय आहे. ते विचारत आहेत मला प्रश्न. अनेक ठिकाणी जुने जे मित्र भेटतात, त्यावेळी आपली एवढी वर्षाची युती होती, सोबत काम केलं होतं. आज ते जे कार्यकर्ते आहेत, ते जे नेते आहेत, मी त्यांना विचारतो तुमचं नक्की भाजपमध्ये स्थान काय आहे. खरं म्हणजे जर पाहायला गेलं तर हे जे खोके सरकार बनलं, 40 गद्दार आपल्यातून डरपोक लोक पळाले होते सुरतला, मग कुठे पळाले? गुवाहाटीला. आणि मग कसे नाचले ते टेबलांवर गोवामध्ये आपण सर्वांनी पाहिलेले. सगळ्यांना वाटलं होतं कदाचित एवढं सगळं पाडून बिडून भाजप स्वतःचं सरकार स्थापन करेल, स्वतःच सरकार स्थापन केलं. पण ह्या स्वतःच्या सरकारमध्ये भाजपवाल्यांना स्थानच मिळालं नाही. कारण ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पद मिळालं कोणाला होतं? गद्दार गँगच्या नेत्याला. तसंच 2 उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये, बरोबर आहे ना? एक भाजपचे, एक फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे. 10 मंत्री हे गद्दार गँग मधले, 9 मंत्री हे फुटलेले राष्ट्रवादी मधले, आणि 10 मंत्री जे भाजपचे झाले त्याच्यातून फक्त आणि फक्त 6 मंत्री हे ओरिजिनल भाजपचे. त्यानंतर कुठचंही मंडळ मिळालं नाही. आज भाजपचे देखील कार्यकर्ते म्हणत आहेत 10 वर्ष साहेब आमचं केंद्रात सरकार होतं, 10 वर्ष या महाराष्ट्रात 2.5 वर्ष तुमची सोडून आमचं सरकार होतं, आम्हाला कधीही मूळ भाजपवाल्यांना काही मिळालं नाहीये. आज मी त्या कार्यकर्त्यांना विचारतोय, इथे आले असेल कदाचित कोणी ऐकायला, आज विचारतोय, मी तुम्हाला विचारतोय, कधीतरी महाराष्ट्र म्हणून विचार करा, भाजप हा विचार सोडा. भाजप म्हणजे काही जीवन नाहीये. तुम्ही महाराष्ट्र म्हणून देश हिताचा जर विचार केला तर महाराष्ट्र म्हणून एकदा विचार करत असताना तुम्ही विचार करा की आज 10 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला केंद्रात भाजपाचं बहुमताचं सरकार असताना आपल्याला काय मिळालं. तसं पाहायला गेलं तर 2014ला आपण सगळे एकत्र होतो, भाजपसोबत होतो. जास्तीत जास्त त्यांचे खासदार निवडून दिले, आपले एनडीएचे जास्तीत जास्त खासदार निवडून दिले होते. आम्ही पण 2019ला पुन्हा एकदा साथ दिली होती, एकदा फसलो होतो पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत. पण एवढं सगळं करून देखील आपल्या महाराष्ट्राला मिळालं तरी काय? आणि हाच प्रश्न मला पडला. मी साधी महाराष्ट्राशी थोडी कंपॅरिझन करत होतो, तुलना करत होतो. जेव्हा निर्मला सीतारामन ताई मागच्या जानेवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करत होत्या, त्यांनी सांगितलं की आता 10 वर्षानंतर ह्या भाजपला आणि केंद्र सरकारला शोध लागलेला आहे तो 4 नवीन जातीचा, 4 नवीन वर्गांचा. तुम्हाला माहिती आहे 4 जाती कुठचे, 4 वर्ग कुठचे? त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात सांगितलं. पहिला वर्ग म्हणजे त्यांनी सांगितलं शेतकरी, दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं युवा, तिसरा वर्ग त्यांनी सांगितलं महिला, आणि चौथी जात त्यांनी सांगितली, चौथा वर्ग त्यांनी सांगितलं म्हणजे गरीब. चला एक प्रत्येक ह्या वर्गाचा, प्रत्येक जातीचा आढावा घेऊया आपण. आज ते शेतकरी बांधव किती आलेत मला जरा हात वरती करून दाखवा. सगळे शेतकरी आहेत ना? भाजप सारखे कोणी ते पापाने वॉर रुकवादीवाले ऍक्टर नाही आहेत ना? सगळे पक्के शेतकरी आहेत, खरे शेतकरी आहेत, हाडामासाचे शेतकरी आहेत ना तुम्ही. आता तुम्ही मला सांगा, तुलना करूया आपण ह्या गेल्या 5 वर्षातली. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं कर्जमुक्तीचं, 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती ती आपण कर्जमुक्ती केली होती की नव्हती केली होती?
केली होती ना आपण. ज्या कोविडच्या काळात जेव्हा अर्थचक्र देशाचं बंद पडलेलं, महाराष्ट्राचं अर्थचक्र बंद पडलेलं, जगाचं अर्थचक्र बंद पडलेलं, तेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर, शेतकरी बांधवांवर आपत्ती आली असेल, गारपीट झाली असेल, सततचा पाऊस लागला असेल, कधी दुष्काळ आला असेल, त्या 2.5 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने तुम्हाला मदत केली होती की नव्हती केली? केली होती ना. आता तुम्ही मला सांगा, ती 2-2.5 वर्ष आपली, जिथे आपल्याला एका बोटावर कर्जमुक्ती मिळाली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे घोषित केलं होतं त्याच्या आधी की कर्जमुक्ती, कर्जमाफी, एक तर त्यांनी सांगितलं होतं कर्जमाफी, आम्ही शेतकऱ्यांना माफ करणारे कोणी नाही आहोत, आम्ही कर्जमुक्ती करणारे आहोत. अन्नदाता देवो भव, शेतकरी आपला देव आहे, ही भूमिका घेऊन उद्धव साहेबांनी सांगितलं होतं माफी शब्द वापरू नका, कर्जमुक्ती. माफी आपण गुन्हेगाराला करतो, पण त्यांची जी कर्जमाफी होती त्यांनी होर्डिंगवर लावली होती. काय काय दाखले द्यायला लागत होते, कधी पणजोबांना सोबत आणा, कधी पंटूला सोबत आणा, कधी मित्राला सोबत आणा, आता हे बोट झालं तर हे बोट लावा, तर अंगठा लावा, तर हे द्या, छप्पा द्या, सगळं जा. पण कर्जमुक्ती काही झाली नव्हती. उद्धव साहेबांनी एका बोटावर करून दाखवली होती. त्याच तुलनेत ही गेली 2 वर्ष जेव्हा अवकाळी सरकारच आपल्या डोक्यावर बसलं, मिंदे सरकार, खोके सरकार, गद्दार गँगचं सरकार, बापचोरांचं सरकार जेव्हा डोक्यावर बसलं, हे बसल्यानंतर तुम्ही मला सांगा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कृषी मंत्र्याचं नाव कधी तुम्ही पक्का ऐकलंय का? एक बाजूचेच तिकडे होते, आले कधी बांधावर? आले कधी? दिसले कधी? तुम्ही मला सांगा, आत्ताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? नाव माहितीये का कोणाला? दिसलेत का कधी इथे? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनेकदा आपत्ती आली आपल्यावर, गारपीट झाली, अनेक काही काही गोष्टी झाल्या, पाऊस झाला, दुष्काळ झाला, मग काही पूर आला. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, ह्या सरकारने, ह्या गद्दार गँगच्या सरकारने मदतीचा कधी तुम्हाला 1 रुपया तरी दिलाय का? मदत कधी खात्यावर पोचली का? जसे आम्ही सगळं दिसायचं तुम्हाला सरकार असताना पण, सरकार नसताना पण आम्ही आलोय, तुमच्या बांधावर आलोय, अनेक ठिकाणी मी गेलोय, तालुक्यामध्ये गेलोय, गावागावामध्ये गेलोय, सगळ्यांना भेटलोय, बोललोय, विनंती केली की शेतकरी आत्महत्या थांबले पाहिजेत, शिवसेना तुम्हाला धीर देईल. असं ह्या सरकारमधून कोणी तुमच्या बांधावर आलेलंय का? खांद्याला खांदा कोणी लावलाय का? नाही लावलं. आणि हेच सरकार तुम्हाला सांगतो, हे भाजप प्रणित खोके सरकार जसं इथे अत्याचार शेतकऱ्यांवर करत असतं, तसं केंद्र सरकार देखील अत्याचार करत असतं, ते शेतकरी बांधावर करत असतं. आज आपण पाहतोय, जसं कापसाचा भाव मला अंबादासजी आपण सांगितलं, तसं आज मी प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर मी विचारतो, शेतमालाला भाव आहे का? आणि तुम्ही मला उत्तर द्या, आहे शेतमालाला भाव? खत परवडतं तुम्हाला? नाही परवडत. तसंच उत्तर प्रदेशचे शेतकरी होते, पंजाबचे शेतकरी होते, चंदीगडचे शेतकरी होते, हरियाणातले शेतकरी होते. 2 वर्षापूर्वी 370 दिवस तिथे दिल्ली समोर आंदोलन केलं. 2 वर्षापूर्वी मोदी साहेब स्वतः टीव्हीवर आले आणि सांगितलं मी काळे कायदे मागे घेत आहे आणि शेतकऱ्यांना वचन देते की जी तुमच्या मागण्या ते पूर्ण करणार. आज 2 वर्ष झाल्यानंतर, ह्याच मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा शेतकरी बांधव हे सगळ्या राज्यांमधून आंदोलन करायला दिल्लीकडे निघाले होते, मोठा मोर्चा काढला होता, त्याच शेतकरी बांधवावर ह्या सरकारने, ह्या भाजपवाल्यांनी, भाजपच्या सरकारने, एनडीएच्या सरकारने लाठीचार्ज केला. जे खिळे लडाखमध्ये चायनाच्या विरुद्ध ठोकायला पाहिजे होते, तेच खिळे रस्त्यात माझ्या शेतकऱ्यांचे लावले. लाठीचार्ज केलाच, गोळीबार तर केलाच, पण मगाशी हा जो ड्रोन फिरत होता ना आपल्या डोक्यावर फोटोग्राफीसाठी, त्या ड्रोन मधून अश्रूधूर सोडला. तुम्ही मला सांगा, शेतकरी बांधव म्हणून, शेतकरी म्हणून, या देशाचे अन्नदाता म्हणून तुम्ही ह्या भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? जो भाजपा आपल्या शेतकऱ्यांना अर्बन नक्सल बोलतो, जो भाजपा आपल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी बोलतो, जो भाजपा अतिरेकी बोलतो आपल्या शेतकऱ्यांना, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? करू शकणार आहात का? नाही करू शकत आपण. तोच विचार जर मी पुढे घेऊन निघालो, तरुणांचा विचार केला, युवकांचा विचार केला, तर आज मी तुम्हाला विचारतो, जे शेतकरी बांधव आहेत, तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलांनी, तुमच्या मुला-मुलींनी शेती करावी, कृषी क्षेत्रात यावं, असं वाटतं कोणाला? ज्यांना वाटत असेल त्यांनी हात वरती करा की होय, माझ्या मुलाला मी शेती करायला लावणार आहे. वाटतंय कोणाला? नाही वाटत आहे. का नाही वाटत आहे? हीच सगळी कारण आहेत ना. शेतमालाला भाव नाही, जी आज परिस्थिती आपण पाहतो, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेले आहेत. सगळे जे खोके मिळत आहेत, धोके मिळत आहेत, ते महाराष्ट्राला मिळत आहेत. आपण खोके हे मंत्री खात आहेत, पण आज परिस्थिती जेवढी शेतकऱ्यांची बिकट आहे, तेवढीच परिस्थिती बिकट आपल्या तरुणांची आहे. 33 वर्षाचा तरुण म्हणून मी अनेकदा कॉलेजेसच्या मुलांची गप्पा मारत असतो, कॉलेजमध्ये काही असे कार्यक्रम असतात तेव्हा जात असतो. युवासेना आपली जी काम करते, तरुणांमध्ये काम करत असते, आणि अनेकदा मला हे प्रश्न समोर येतात. मला सांगतात, आदित्यजी, ह्या 2.5 वर्षामध्ये एक सुद्धा नवा रोजगार महाराष्ट्रात आलेला नाहीये. तुम्ही मला सांगा, ऐकलंय कधी नवा रोजगार आल्याचं? ऐकलंय कोणी? जे रोजगार, जे उद्योगधंदे आपण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आणत होतो, होय कोविडच्या काळात देखील आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे कार्यक्रम केले आणि 2.5 वर्षामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या
राज्यात आणली. तसंच सुभाष देसाई साहेबांनी उद्योग मंत्री असताना इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटी आणली. तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये भाजप प्रणित खोके सरकारने एक तरी मोठा उद्योग किंवा छोटा उद्योग, चला MSME बोलूया आपण, ह्या महाराष्ट्रात आणल्याचं तुम्ही ऐकलंय का? घेऊन पळाले. वेदांत फॉक्समन असेल, पळाले ते घेऊन गुजरातला. वेदांत फॉक्समन आपण पुण्याजवळ आणला होतो. या महाराष्ट्रात 1 लाख तरुण तरुणींना, भूमिपुत्रांना रोजगार मिळणार होता, त्यांच्या न्याय हक्काची नोकरी मिळणार होती, पण ती त्यांनी आपल्या हातातून घेतली आणि गुजरातच्या घशात घातली. तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क आपण छत्रपती संभाजीनगर ते ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो. मराठवाड्याचा फायदा झाला असता. अनेक मोठे मोठे उद्योग ते मेडिकल डिव्हाइस पार्क मधले आपल्या मराठवाड्यात आले असते, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले असते. पण हा देखील उद्योग पळाला. आणि कुठे नेला त्यांनी पळून? कुठे नेला? गुजरात. बल ड्रग पार्क रोह्यात आणणार होतो, रायगड मध्ये आणणार होतो, तो देखील उद्योग पळवला. आणि कुठे नेला होता? एअरबस टाटा सारखा मोठा उद्योग आपण निहानमध्ये, नागपूर इथे आणणार होतो, विदर्भात आणणार होतो, पण तोही उद्योग घेतला भाजपवाल्यांनी. पळवला कुठे? गुजरात. इथे क्रिकेट किती लोक बघतात? आता तुम्ही मला सांगा, आपल्या क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल पळवली होती कुठे त्यांनी? आणि मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. ही परिस्थिती आपल्या राज्यातली. आज मला बातमी आली की काल प्रचार करत असताना एक मुंबईमधल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या मराठी लोकांना अडवलं, कारण तुम्ही मराठी आहात, मराठी बोलता म्हणून गुजराती हाऊसिंग सोसायटीमध्ये अडवलं. माझी भीती हीच आहे, भाजपवाले पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसले तर आपले सगळे जे उद्योग आता आपल्या राज्यात आहेत ते गुजरातला पाठवतील. हेच की आपलं मंत्रालय देखील उचलून गुजरातला नेतील, कारण ह्या मिंदे सरकारमध्ये आदेश येतात तिथूनच. बघा, गुजरातची माझं भांडण नाही, काही वैर नाही, वैयक्तिक भांडण काहीच नाही. गुजरातला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. तामिळनाडूला जे मिळालं पाहिजे. आसाममध्ये मिळत असेल ते मिळालं पाहिजे. मणिपूरचे जे हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे. पण माझा राग एवढाच आहे की तुम्ही आमच्या इकडचे तरुण तरुणीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या घेता इथून आणि उचलून घालताय गुजरातमध्ये. तिथे मला राग येतो आणि तिथे मी तुम्हाला सांगतो, तुमच्या वतीने मी लढणार आणि लढणार म्हणजे लढणारच. मी आज तरुणांना विचारत आहे, मी लढत आहे भाजपला, मी लढत आहे भाजपच्या या धोरणाविरुद्ध. महाराष्ट्रावर जो अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध मी लढत आहे. तरुणांना मी विचारत आहे, तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार ना? तुम्ही माझ्या सोबत जर उभे राहायचं असेल तर तुम्ही भाजपला कधी मतदान कराल का? नाही करू शकत आपण. कारण ह्याच भाजपने आपण पाहतोय, जसं प्रायव्हेट क्षेत्रात कुठेही रोजगार ठेवला नाही आपला उपलब्ध, तसं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नोकर भरतीत देखील जो घोळ घातलेला आहे तो एवढा भयानक आहे. काल परवाकडेच मी बातमी वाचत होतो, पोलीस भरतीसाठी मला वाटतं काही 1000 पद आहेत, त्याच्यात लाखो विद्यार्थी गेलेत, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, अनेक वेगवेगळे MBA वगैरे केलेले आहेत. पण परिस्थिती एवढी बिकट आहे, 71 कोटी या सरकारने गोळा केलेले आहेत, पण नोकऱ्या किती मिळणार मला माहित नाही. बरं, ह्या नोकऱ्या मिळाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी देखील हे मिंदे सरकारवाले, हे खोकेवाले बोली लावतात प्रत्येक पदाची. ह्या पदासाठी एवढी, त्या पदासाठी एवढी, द्या खोके, द्या खोके. हे कसं सांगणार राज्य? तलाठी भरतीचा पेपर आपल्याला आठवत असेल, 200 मार्काचा पेपर होता, 214 मार्क मिळाले. आणि अशी सगळी परिस्थिती असताना आज तरुण विचारत आहे, खास करून आपल्या मराठवाड्यातला तरुण जेव्हा पुण्याकडे येतो, या MPSC साठी वगैरे बसत असतो, तो विचारतो की आमची काय चूक आहे की तुम्ही आमच्या सरकार म्हणून डोक्यावर बसलाय आणि पेपर लीक करत असता, पेपर फोडत असता, तुम्ही पैसे खात असता. हे सगळं आपल्याला बदलायचं जर असेल, आज जर हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीलाच मतदान करायला लागेल. भाजपला किंवा मिंदे सरकारला मतदान करून चालणार नाही, कारण हे भाजपात तरुण विरोधी आहे, युवा विरोधी आहे. तिसऱ्या वर्गाचं बोलायचं झालं तर महिलांबद्दल आज परिस्थिती महाराष्ट्रातली काय, देशातली काय आहे? काल परवाकडेच मी ऐकलं, तो काय कर्नाटकामधला, त्याचं नाव काय त्या राक्षसाचं, रेवण्णा. ऐकलं ना सगळ्यांनी? अनेक लोकांचे फोन होते, क्लिप आले असतील, किती बातम्या आल्यात आपल्या समोर. 2 की 3 हजार रेप त्यांनी केलेत. म्हणजे असा राक्षस आपल्या देशात जगवू शकतो, फिरवू शकतो, हा आपण विश्वास देखील करू शकत नाही. तरी देखील भाजपच्या राज्यामध्ये सुसाट सुटला होता. भाजपला हे माहिती होतं, तरी देखील त्यांच्या मित्र पक्षांनी त्यांना तिकीट दिलं. प्रधानमंत्र्यांपासून सगळे त्याच्या प्रचाराला आले आणि मतदान झाल्या तो आता जर्मनीमध्ये पळालेला आहे. का नाही त्याला फरफटत आणत तिथून जर्मनीमधून? बाता करत असतो आपण. आज आपण पाहतो अरविंद केजरीवाल साहेबांना कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आत टाकलेलं आहे. हेमंत सोरेनजीना, एका मुख्यमंत्र्यांना आत टाकलेलं आहे. कशासाठी? तर ते सत्तेसाठी लढत आहेत. सत्तामेव जयते नाही तर सत्यमेव जयते बोलत आहेत. त्याच्यासाठी जर आत टाकत असेल तर अशा बलात्काराला भाजप तिकीट देऊच कसे शकतं आणि तिथून बाहेरून आणून कसं नाही, आज हा प्रश्न मला पडलेला आहे. त्या रेवंडाची जागा जर्मनी नाहीये,
भाजपने तिची जागा खरं तर भर चौकात तिला फासावर चढवलं पाहिजे. पण आज परिस्थिती हीच भाजपची आहे की बलात्कारांसोबत भाजप उभी आहे. रेवानाची आपण बात करत असताना महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री असे आहेत, 2 मंत्रिमंडळात मंत्री असे आहेत. एक जे गद्दार झाले इथूनच बाजूलाच सिल्लोड मधले, त्यांनी सुप्रियाताई सुळेंना एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. टीव्हीवर 4-5 नाही 16-17 वेळा मी मोजल्यात नाही, एवढ्या घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. खरं तर कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना दिल असतं, मन असतं, तर त्यांना लाथ मारून गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. पण त्यांना पदोन्नती दिली, चांगलं खातं दिलं, बाजूला बसवलं. दुसरे मंत्री असे आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी हकलपट्टी केली होती, कारण त्यांच्यावर देखील आरोप झाले होते, अत्याचाराचे आरोप झाले होते, बलात्काराचे आरोप झाले होते. पण त्यांना देखील ज्या मंत्र्याला काढलं होतं उद्धव साहेबांनी, त्याच मंत्र्याला पुन्हा एकदा या मिंदे सरकारमध्ये मंत्रिपदावर बसवलेलं आहे. हे काय आपण राज्य पाहत आहोत. पलीकडे जर गुजरातमध्ये पाहाल तर तिथे देखील काही वर्षांपूर्वी बिल्किस बानो नावाच्या एका बाईवर रेप झाला होता, बलात्कार झाला होता. आणि तो रेप होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं होतं, डोकं ठेचून मारून टाकलं होतं. पोलिसांनी पकडलं त्या बलात्काराला, कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा होती. पण आज आपण पाहतोय मागच्या वर्षी भाजपला प्रचारात त्यांची गरज होती म्हणून त्यांना जेलमधून बाहेर काढलं भाजपाने, कोर्टाचा अवमान केला आणि त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांना प्रचार फेरीत फिरवलं. अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का? जिथे आपल्या महिला सुरक्षित नाहीयेत, महिलांचं संरक्षण हे कुठेही आपल्याला दिसत नाहीये, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात का? काय शिकवण दिली आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी? हीच शिकवण दिलेली की आपल्या राज्यामध्ये महिला सुरक्षितच राहायला पाहिजे, त्यांचा मान आपण राखलाच पाहिजे. त्या महिलेचा ती बिल्किस बानो असो किंवा कोणी असो, त्या महिलेची जातपात धर्म न बघता जो कोणी बलात्कारी आहे त्याची देखील जातपात धर्म न बघता त्याला फासावरच चढवलं पाहिजे. ही शिकवण होती वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. पण आज भाजप बरोबर विरुद्ध चाललेला आहे, उलटा करत आहे. ही वाजपेयी साहेबांची भाजप नाही, ही ती भाजप नाही जी आपण ओळखत होतो, ही ती भाजप नाही जी वाजपेयी साहेबांची होती, ही ती भाजप नाही जी महाजन साहेबांची होती किंवा मुंडे साहेबांची होती. ही भाजप आज तानाशाही लोकांची झालेली आहे, ही भाजप आज स्वार्थी लोकांची झालेली आहे. आज या स्वार्थी लोकांच्या भाजपमध्ये आपण पाहतोय जो 4था वर्ग ते सांगत आहेत गरीब. तुम्ही मला सांगा, आपण आज सगळेच या देशातले गरीब आहोत. या देशात गेल्या 10 वर्षात जगणं परवडत आहे का? आपल्याला परवडत आहे? कुठेही परवडत नाही. आपल्याला आठवत असेल आपण एनडीए म्हणून, आपण मित्र पक्ष म्हणून त्यावेळी भाजपचे, काँग्रेसनी कुठे, युपीएने कुठे 1 रुपया पेट्रोलचा किंवा गॅसचा वाढवला की आपण सगळे सिलेंडर घेऊन वगैरे, पेट्रोल वगैरे घेऊन आपण रस्त्यावर बसायचो, रस्ता बंद करायचो, आंदोलन करायचो. लाठी काठी तो खायचा तो माझा शिवसैनिक खायचा, जेलमध्ये जातो तो माझा शिवसैनिक जायचा. हे भाजपवाले बरोबर फोटो काढून निघून जायचे त्यांच्या घरी. आज तुम्ही मला सांगा, आज परिस्थिती काय आहे? जीडीपी जी आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल, अर्थतज्ञांचं जीडीपी नाही, आपल्या सामान्य नागरिकाचं जीडीपी. तुम्ही मला सांगा, गॅस 2014ला कितीला होता? आता कितीला झालाय? 1200 म्हणजे 400 पार काय, कुठच्या कुठे पार गेलाय. डिझेल कितीला होतं 2014ला? आठवतं तरी का आपल्याला? आता कितीला झालंय? पेट्रोल कितीला होतं? आता किती झालं आठवत पण नाही, पण परवडत पण नाहीये. मुद्दा हा आहे, मी तुम्हाला आज विचारत आहे. तर 4था वर्ग जे निर्मलाताईंना आता 10 वर्षानंतर दिसलेला आहे गरीब म्हणून, आज मी या देशाच्या जनतेला विचारत आहे, तुम्हाला विचारत आहे नागरिक म्हणून, की जगणं आपल्याला परवडत आहे का? खत परवडत नाही, गॅस परवडत नाही, डिझेल परवडत नाही, विजेचे भाव वाढत जाणार आहेत. हे सगळं जे होत आहे हे भाजपच्या राज्यात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय, 10 वर्ष जी आपण भाजपला दिली अच्छे दिन आणण्यासाठी, अच्छे दिन आले आहेत का? ह्या 4ही वर्गांमधून कोणीतरी भाजपला मतदान करणार आहे का? नाही करू शकत आपण. कारण 10 वर्षानंतर जे अपेक्षित होतं आपल्याला, 10 वर्षानंतर मला वाटलं होतं प्रधानमंत्री महोदय येतील आणि सांगतील की आम्ही हे तुमच्यासाठी केलं बघा, होर्डिंगवर तुम्हाला करून दाखवलेलं. उद्धव साहेबांनी जेव्हा 2012ची निवडणूक होती, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा आपण होर्डिंग बॅनर लावलं होतं, स्वतःचे फोटो नव्हते लावले. जी कामं केली होती ती करून दाखवलं म्हणून आपण लावलं होतं. तसं तुम्ही मला सांगा, भाजपचं एक तरी होर्डिंग तुम्हाला दिसते का ज्याच्यात काम ठळकपणे लिहिलेलं आहे किंवा फोटोमध्ये आहे? कुठेच नाही. कारण भाजपची यशोगाथा हीच आहे की ह्या इथे लोकांना जे बसलेत, आपण सगळे इथे बसलेले आहात, तुम्हाला कोणाला वाटत असेल की अरे माझ्या खात्यात 15 लाख आले नाहीयेत, पण मागे कोणतरी बसले किंवा पुढे कोणतरी बसलं त्याच्या खात्यात 15 लाख आले, भाजप कोणाचं तरी भलं करते असं वाटत असेल. मला तुम्ही सांगा, 15 लाख कोणाच्या खात्यात आलेत का? हात वरती करून दाखवा. आलेत कोणाच्या खात्यात? नाही आले. जुमला होता, जुमल्याचं नाव आता गॅरंटी केलं, बाकी काही नाही. तसंच तुम्हाला विचारतो,
शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होणार होतं. प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असेल अरे माझ्यावर आत्महत्याची वेळ आली, पण कुठे ना कुठेतरी शेतकरी आहे, तेलंगणामध्ये असेल किंवा आसाममध्ये असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये असेल ज्याचं उत्पन्न दुप्पट झालंय. तुम्ही मला सांगा इथे एक तरी शेतकरी असा आहे का ज्याचं उत्पन्न दुप्पट झालंय कोणाचं उत्पन्न? नाही झालं. प्रत्येकाला वाटतं इथे देशामध्ये की प्रधानमंत्री आवास योजना कदाचित आपल्या राज्यात चालली नाही, पलीकडच्या राज्यात चालली असेल, पण ह्या देशात तुम्हाला सांगतो एकही व्यक्ती असून मला भेटला नाही ज्याला प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत घर मिळालंय. वचन हे होतं की 75 वर्ष जेव्हा देशाची होती स्वातंत्र्याची तेव्हा प्रत्येकाला छत मिळेल, पण हे वचन कुठेही पूर्ण झालं नाही. कारण आज परिस्थिती ही आहे. 10 वर्षानंतर प्रधानमंत्री महोदय असतील, त्यांचे मोठे नेते असतील, भाजपचे लोक असतील, कुठेही काय केलं ह्याच्यावर प्रचार करत नाहीत. प्रचार एवढाच होतोय मटन मांस मच्छी खाणारे हे विरोधी पक्षवाले आहेत, हे असे कपडे घालणार आहेत, ते तसा रंग घालणार आहेत. ओ हे राजकीय पक्षांनी बोलणं गरजेचं नसतं. राजकीय पक्ष कोण असतं की तुम्हाला काय घालायचं काय खायचं सांगायचं आमचं काम नाहीये. तुम्हाला जे खायचं तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला जे घालायचं तुम्ही घालू शकता. जोपर्यंत तुम्ही संविधानाचं रक्षण करता, संविधान पाळता, तोपर्यंत कुठचाही राजकीय पक्ष तुमच्या घरात आला नाही पाहिजे. पण आज आपण पाहतोय जे राजकीय नेत्यांसोबत होते, जे पत्रकारांसोबत होते, जे पत्रकार त्यांच्या बाजूने बोलणार नाही त्यांना आत टाकलं जातं, जे राजकीय नेते त्यांच्या बाजूने बोलत नाही त्यांना आत टाकलं जातं. आज तुम्हाला सांगतोय आज धोका आपल्या देशाला हाच आहे की जर नागरिक म्हणून तुम्ही भाजपला आज दूर केलं नाही तर उद्याच्याला भाजप तुमच्या घरोघरी सीसीटीव्ही लावेल आणि तुम्हाला सांगेल की आता हे खायचं आणि ह्या दिवशी हे कपडे घालायचे. मान्य आहे असं सरकार तुम्हाला? मान्य आहे असं देश तुम्हाला? आज धोका या भाजपनी संविधानाला जो निर्माण केलं तो ह्याचसाठी निर्माण केलेला आहे कारण भाजपला आपल्या देशात लोकशाहीच नको आहे. बघा सत्य बोललो परत मी, भाजपला या देशात लोकशाही नको, ती एवढ्यासाठी नको आहे कारण आपल्याला या लोकशाहीमध्ये ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, आरक्षण दिलेली आहेत. आज पण आपण पाहतोय मराठा आरक्षण आपल्याला या भाजपने फसवलेलं आहे, धनगर आरक्षण भाजपने फसवलेलं आहे. आता त्यांच्या मनात हेच चाललंय की सगळ्यांचं आरक्षण काढून टाकायचं. इंडिया आघाडीची मागणी ही आहे की 50%हून जास्ती आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ते करणार आपण इंडिया आघाडी म्हणून. ज्यांना ज्यांना गरजेचं त्यांना देऊ. पण आज आपण परिस्थिती पाहत आहोत ह्या देशातलं संविधान त्यांना बदलायचं आहे कारण त्यांना संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आवडत नाही. जसं भाजपा महाराष्ट्र द्वेष्टी आहे, जसं भाजपा मुंबई द्वेष्टी आहे, तसं भाजपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करतं. त्यांना हे पटतच नाही की आंबेडकर नावाची एक व्यक्ती महामानव आपलं संविधान लिहू शकते. त्यांना स्वतःचं संविधान लिहायचंय, भाजपला स्वतःचं संविधान लिहायचंय. आणि मग ते क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष जसे बनवले तशी स्वतःची मुलं त्यांना देशाच्या वेगळ्या वेगळ्या पदांवर न्यायचे. तुमच्या मधून सामान्य नागरिक कोणी निवडणूक लढूच शकणार नाही असं भाजपला या देशात करायचं. शिवसेनेची आज ताकद एवढीच आहे, ओळख एवढीच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एवढीच ताकद आणि ओळख आहे. आपल्याकडे त्यांच्यासारखं तन मन धन नाही, धन तर मुळात नाही, तन आणि मन आहे. आणि ते तन आणि मन इथे जी शक्ती दिसते मला, जी ताकद दिसत आहे ती हीच आहे की सामान्य नागरिकाला असामान्य ताकद देणारी आपली शिवसेना आहे आणि तीच शिवसेना आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. आता ऐकत होतो मी समोरून जे गद्दार आहेत उमेदवार म्हणून उभे आहेत, मला इथे 2-4 लोक आत्ताच तुम्ही बोलत होतात किती कमिशन कुठे कुठे घेतलंय, किती रुपये कुठे कुठे घेतलेत. हे जरी असलं तरी एका कामात त्यांनी कमिशन घेतलं नाहीये. माहितीये का कुठचं? स्पीड ब्रेकरच्या कामात. मी दादांचंच भाषण ऐकलं होतं, मी काही बाकीचं बोलत नाही, मी तुमच्यातून जे ऐकलं ते 12 दुकानं अशी आहेत कुठची तरी मला वाटतं, त्याच्या बाहेर 2-2 बरोबर स्पीड ब्रेकर लावले म्हणजे गाड्या हळू जातील आणि आत जातील त्याच पलीकडे. आणि मी परत ह्याच्यात जाणार नाही की कोणी काय करावं, कोणी काय खावं, कोणी काय प्यावं, तो त्यांचा अधिकार असतो. पण खैरे साहेब इथे आहेत. शनिवार बोललो की मला वाटतं आपण कुठच्या तरी मंदिरात असतो, प्रत्येक वारी कुठच्या तरी मंदिरात असतात. मंदिरात नसलं तर लोकांच्या सेवेत असतात, देवाच्या सेवेत किंवा लोकांच्या सेवेत. हे खैरे साहेब आहेत.